सो हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी श्लोका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आता आम्ही जात आहोत गार्डनमध्ये आणि आजच्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे संध्याकाळपासून, कारण दिवसभर आम्ही काही केलेलंच नाही. आणि हे आता आम्ही गार्डनजवळ पोचलेलो आहे. पप्पा लवकर पळतील कारण की त्यांना तिथं बसायला आवडतं. आणि गार्डनमध्ये भजन वगैरे चालू होतं डाव्या बाजूला आमच्या, आणि इथे मुलं वगैरे खेळत होती. गार्डनमध्ये छान वाटतं, बरं वाटतं म्हणून आम्ही गार्डनमध्ये येतो, कारण लहान मुलांचं ते हसरा चेहरा वगैरे बघायला जरा टेन्शन फ्री व्हायला होतं. म्हणून डोंबिवलीला आनंदनगरला इथे हे गार्डन आहे, तिथं आम्ही येतो डेली संध्याकाळचं. आणि हे असं पप्पांचं ठरलेलं ठिकाण, आता कुठे जाऊन बसतील ते बघा. त्यांचं ठरलेलं ठिकाण आहे, तिथे जाऊन आता ते राऊंड आहे, तिथे पाणी येतं, पाण्याचा फवारा आहे तिथे. तर तिथे जाऊन ते जाम मस्तीखोर मुलं होती. तर बघा ती काय काय मस्ती करतात आणि कशी काय करतात ते. तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी. आम्ही येतानाच बाजार बघत आलेलो, तर आता घरी जाताना आम्ही परत तुम्हाला बाजार दाखवतो. आणि की येताना दाखवला नव्हता व्हिडिओ, तर आता दाखवतो. तर हे असं उजव्या बाजूला दिसत असेल तर बॅग वगैरेचं मार्केट दिसतंय. तर ते मार्केट बसलं होतं आणि पूर्ण उमेशनगरच्या त्या रस्त्यालाच सगळीकडे मार्केट लागलेलं आहे. आणि तिथे आम्ही माठ घेतला आणि तुळस घेतली लावून, आणि ती तुम्हाला मी दाखवते पुढे. आणि खूप छान आणि स्वस्त होतं. 100ला चप्पल होते, परत हे बॅग्स होत्या. खूप छान नाही, स्वस्तात होतं, पण आम्ही नाही घेतलं. मग आम्ही थांबलो इथं उसाचा रस पियायला 10 रुपयाचा. पण लागलेली खूप ताण आणि गरमी होत होती म्हणून. तर तिथे एक ती बारकी पोरगी होती, ती जाम क्यूट होती, ती हसत होती. तर ते मस्त वाटलं. मग नंतरला पुढे गेलो आणि एवढी अडचण होती ना, म्हणजे एवढी गर्दी होती. आणि मी पप्पांना मस्का मारत, पप्पा हे घेऊ, पप्पा ते घेऊ, पण काही घेतलं नाही कारण मला शिव्या पडतील म्हणून. तर हे असं काहीसं होतं मार्केट आमच्याकडचं. पोस्टाच्या समोर बरोबर लागलेलं असतं. ही आहे तुळस, आणि ते पुढच्या साईडला तिथे ती पोरं खेळतात, त्यांच्या हातात बॅट एकदम छोटीशी होती. आणि हे आम्ही घेतलं माठ, आणि त्याच्यावरचं झाकण नाही, ते दुसऱ्या माठाचं आहे, ते आम्हाला त्यांनी दिला आणि ते स्वस्तात दिला आम्हाला. एकूण त्यांनी 300ला सगळं दिलं आम्हाला. माठ, तुळस, तुळशीचं ते आतमध्ये रोप, खत बीत सगळं घालून. आणि नंतर मग आम्ही परत दुसरा दिवस उगवला. दुसऱ्या दिवशी आम्ही काहीही केलेलं नाही. सकाळी मी गेले मेंदूवडे घ्यायला, कारण लागलेली भूक, चपाती नाही खाल्लेली, काही नाही, तर मेंदूवडे घेतले 20-30चे. आणि मग निघाले परत घरी, खाल्लं. परत आम्ही संध्याकाळी काही नाही दिवसभर केलेलं, गरमीन हैराण झालेलो. तर आता आम्ही परत निघालेलो आहोत ह्याला गार्डनमध्ये. आता आम्ही गावदेवीच्या रस्त्याने जातो. तो बघितलं तर हे इथे सगळं जत्रेचं सामान आणलेलं, म्हणजे गावदेवीच्या इथे जत्रा होणार असेल कदाचित. आणि झाली जत्रा तर आपण जाऊ आणि दाखवू तुम्हाला. अजून 5-7 दिवस आहेत काहीतरी असं पप्पा बोलतायत. बघू, असलं तर तुम्हाला नक्की दाखवू.
कसं आहे आर्यनचं दोघांचे